जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की जे काही हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षक भरती आणि जे काही सध्या बघा कर्मचारी असेल आणि महत्वाचं या ठिकाणी शिक्षण विभागामध्ये ज्या ज्या सध्या या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या संदर्भात अधिवेशनामध्ये वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे सध्या बघा त्या ठिकाणी विचारले जात आहे. आणि एकंदरीत सध्या या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदय असेल किंवा इतर जे काही सध्या संबंधित विभागाचे मंत्री असेल तर त्यांच्या माध्यमातून विचारल्या गेलेल्या जे काही लक्षवेधी आहेत तर त्यांच्या सध्या जे उत्तरं आहेत तर ते उत्तरं मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपल्याला माहिती आहे की जी काही शिक्षक भरती 2025ची जी होणार आहे तर त्याच्यासाठी नेमकी राज्यामध्ये सध्या बघा जे काही जिल्हा परिषद आहे तर त्याच्यामध्ये एकूण किती पदं सध्या रिक्त आहे. तर महत्वाचं या ठिकाणी बघा आजचे जे काही सध्या लक्षवेधीमध्ये प्रश्न देखील विचारण्यात आले होते. त्याच्यामध्ये 37,000 शिक्षक भरतीची जी काही पदं आहेत तर ती रिक्त आहे अशा पद्धतीने देखील माहिती त्या ठिकाणी मिळत होती. तसेच जे काही एका साईटला जवळपास या ठिकाणी 15,000 रिक्त पदं आहे अशा पद्धतीने देखील सध्या बघा माहिती मिळत होती. आता याच्यामध्ये नेमकं 37,000 पेक्षा जास्त रिक्त आहे का फक्त 15,000 जी काही पदं रिक्त आहे तर त्याच्यावरती सध्या बघा अजून देखील प्रश्नचिन्ह आहे. तर सध्या तरी प्रत्येक जिल्हा परिषदचे जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा त्या ठिकाणी जी माहिती आहे तर ती माहिती संबंधित या ठिकाणी मंत्री महोदयांकडनं मागवण्यात आलेली आहे आणि ती माहिती सध्या बघा या ठिकाणी हळूहळू प्रत्येक जिल्हा परिषदची सध्या माहिती होत आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं या ठिकाणी माननीय जे काही शिक्षण मंत्री महोदय आहे तर त्यांनी सध्या जी काही माहिती आहे तर ती माहिती बघा इथं देण्यात आली आहे. तर सविस्तर आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं कोणत्या जिल्हा परिषदमध्ये किती पदं रिक्त आहे तर त्याची माहिती इथं बघा घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. तर त्या तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मागची जी काही पदभरती झाली होती त्या पदभरतीमध्ये आपल्याला जे काही 80% पदभरतीला बघा या ठिकाणी मान्यता होती, त्याच्यामध्ये देखील परत तोट्या निघाल्या आणि एकंदरीत जवळपास 60% किंवा 70% पदाची पदभरती सध्या झालेली होती 2022च्या अनुषंगाने. परंतु 2025मध्ये जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या 100% ह्या ठिकाणी बघा होणार अशा पद्धतीचा जो काही प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव देखील सध्या सादर झालेला आहे आणि त्यानुसार जास्तीत जास्त पदं येणं देखील गरजेचं आहे. तर सध्या तरी ह्या ठिकाणी महत्त्वाचं एक स्टेटमेंट सध्या बघा अधिवेशनामध्ये देण्यात आलेलं आहे. माननीय श्री दादाजी भुसे साहेबांकडनं या ठिकाणी मंत्री महोदयांकडनं आलेलं हे स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही रिक्त पदांसंदर्भात माहिती बघा तिथं विचारण्यात आली होती लक्षवेधीमध्ये आणि त्यांना अनुसरून ह्या ठिकाणी जी उत्तरं आहे तर ती उत्तर इथं देण्यात आली. आता हे जे उत्तर आहे तर हे उत्तर बघा इथं देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत म्हणजे ही जी माहिती आहे तर ही ठाणे जिल्ह्याची इथं देण्यात आली. त्याच्यात म्हटलेलं आहे की ठाणे जिल्ह्याअंतर्गत माहे सप्टेंबर 2025 अखेर प्राथमिक शिक्षकाची 3866 म्हणजे या ठिकाणी 3,866 पदे मंजूर असून जवळपास 3,263 पदे कार्यरत आहे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी जिल्हा परिषद ठाण्यामध्ये सप्टेंबर या ठिकाणी 2025 अखेर म्हणजे आताचा सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत प्राथमिक शिक्षकांची किती पदं मंजूर आहे तर 3,866. आता त्याच्यामध्ये 3,866 मंजूर पदांमधून कार्यरत जी पदं आहेत जवळपास 3,263 पदं सध्या बघा कार्यरत आहे आणि एकंदरीत रिक्त असलेली पदं किती आहे तर 603 पदं सध्या या ठिकाणी रिक्त आहे. अशा पद्धतीने जी काही रिक्त पदाची माहिती इथं बघा देण्यात आली. म्हणजे एका जिल्हा परिषदमध्ये 603 पदं सध्याच्या घडीला रिक्त सध्या बघा फक्त प्राथमिक शिक्षकांची इथं पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये वरचे जे काही पदं असेल म्हणजे 6 ते 8ची पदं असेल तर ती पदं देखील सध्या बघा याच्यामध्ये पाहायला आपल्याला मिळतील. परंतु हे जे आहे तर हे प्राथमिक शिक्षकांची जेवढी पदं आहे तर इतर जे काही वर्गासाठी देखील इथं पदं सध्या बघा अवेलेबल होतील. त्यानंतर इथं पुढचं जे काही उत्तर होतं ते उत्तर म्हणजे ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चितीसाठी जो काही दिशा नावाचा एक या ठिकाणी प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात येत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी या ठिकाणी बघा मदत झाली आहे. त्यानंतर शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 घेण्यात आली असून त्या आधारे शिक्षक भरतीची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणजे इथं जी काही शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी बघा घेण्यात आली आहे तर त्या आधारे जी काही पुढील कार्यवाही असेल भरतीची शिक्षक भरतीची तर ती इथं करण्यात येणार आहे. म्हणजे जवळपास ही जी पदं आहे तर ही पदं आपल्याला शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसंच बघा पुढे म्हटलेलं आहे की जे काही पेसा अंतर्गत
भरती प्रक्रियेला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या जी काही याचिका दाखल असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया स्थगिती आहे. यास्तव विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दिनांक 15 जुलै 2024च्या शासन पत्रान्वये जे काही कंत्राटी स्तरावर मानधन तत्वावर पेसा अंतर्गत शिक्षक भरतीची परवानगी देखील त्या ठिकाणी देण्यात आली आहे. आणि जे उमेदवार आहे तर ते उमेदवार बघा, काही उमेदवार त्या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात मानधन स्वरूपात सध्या या ठिकाणी जी काही रुजू आहे जिल्हा परिषद ठाण्यामध्ये, बरोबर, तर त्याच्यामध्ये देखील सध्या इथं रुजू आहे. म्हणजे एकंदरीत इथं जर आपण विचार केला तर संबंधित जी काही 603 एवढी जी रिक्त असलेली पदं आहे तर ही पदं 2025च्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतात. आता याच्यामध्ये कमी जास्त जी काही पदं असेल तर ती होऊ शकतात, कारण शिक्षकांचं अतिरिक्त जे असेल त्यांचं समायोजन देखील बघा त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या अनुषंगाने नेमकी टोटल जी पदं आहे तर ती पदं ह्या ठिकाणी आपल्याला सध्या तरी 603 पदं रिक्त आहे अशा पद्धतीचं इथं स्टेटमेंट आहे. आता ह्याची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही नक्कीच शिक्षक भरती 2000 या ठिकाणी 25ची काही भरती प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये इथं होणार अशा पद्धतीचं देखील स्टेटमेंट इथं देण्यात आलंय. तर हे सध्या जिल्हा परिषद ठाणे संदर्भात बघा ही एक महत्त्वाची जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी सध्या तरी समोर येत आहे. तर अशी जी काही संपूर्ण जिल्हा आहे तर त्या जिल्हा परिषदमधली जी काही सध्या संपूर्ण जिल्हा परिषद येतात तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही प्रत्येक जिल्ह्याची सध्या रिक्त असलेली पदं, त्यानंतर या ठिकाणी मंजूर असलेली पदं आणि कार्यरत पदं अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या तरी मागवण्यात आलेली आहे. आणि ती जशी बघा या ठिकाणी देण्यात येईल त्या अनुषंगाने आपल्याला पुढची जी काही सध्या पदं नेमकी किती रिक्त आहे ते सध्या ह्याच्यावरनं तरी कळणार आहे. तर सध्या आपल्याला जे काही 4 ते 5 जिल्हा परिषदांच्या जे रिक्त असलेली पदं आहे तर ती ह्याच्यावरनं सध्या बघा माहिती होत आहे. तर अजून बघा ह्या संदर्भात जे काही इतर मुद्दे असेल तर ते मुद्दे देखील सध्या या ठिकाणी विचारले गेले होते. त्याच्यावरती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघा माहिती घेणार आहोत. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने बघा महत्त्वाची अपडेट होती. तर जे ठाणे जिल्हा असेल किंवा इतर जे काही पालघर जिल्हा असेल, जवळपासचे जे काही सध्या जिल्हे आहे तर त्या जिल्ह्यामधल्या सध्या बघा अशा पद्धतीने जी माहिती आहे तर ती माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आता ह्याच्यामध्ये ठाणे जे काही जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये पेसाच्या जे काही सध्या बघा वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील इथं पाहायला बघा मिळत आहे. आणि त्या अनुषंगाने जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही या ठिकाणी सुरू सध्या बघा झालेली आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. काही कमेंट असतील तर कमेंट नक्की कळवा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देण्यात येईल. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.